तर भाई लोक सगळे आलेले आहेत. आपण बघूया फोटो सेशन वगैरे करत होते. इकडचा बघा व्ह्यू वगैरे हिंजवडीचा कसा. म्हणजे हे जरा केक आहे, हे पावभाजी आहे, ते गुलाबजामुन आहे. हां अरे मग महाप्रसाद एक दिवस देवीची विसर्जन. महाप्रसादाला काय असतं ते महत्वाचं आहे. महाप्रसादाला आमच्याकडे वरण भात. नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे की आज आपण लवकरच ब्लॉग सुरू केलेला आहे. कारण आज आपल्या ऑफिसमध्ये आहे दांडिया आणि गरबाचा म्हणजे दांडिया आणि गरबा खेळणार आहेत सगळेजण. तर आपण आत्ता वरती आलेलो आहोत. तर बघा आपले राहुल भाई पण आहेत आपल्यासोबत आणि शार्दूल पण आहे. सो आपण आता जाणार आहोत आतमध्ये खेळायला. आतमध्ये आहे ॲक्च्युली गरबा आणि दांडियाचं सगळं मॅनेजमेंट केलेलं. तर तिकडे आपण जाणार आहोत. पण त्याआधी आम्ही जरा इथे फोटो सेशन वगैरे करत होतो. इकडचा बघा व्ह्यू वगैरे हिंजवडीचा कसा आहे सगळं. तर मग चलो तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसा कार्यक्रम वगैरे आहे, सगळं आहे ते. आणि भेटूयात आतमध्ये. चलो. तर भाई लोक सगळे आलेले आहेत. आपण बघूया.
बघू कसं दिसते व्हिडिओ आहे का नाही काय अरे म्हणजे हे जरा हा केक आहे, हे पावभाजी आहे, इथे गुलाबजामुन आहे, इथं पाव आहे हे, आणि सगळं असं थाळी आहे. मित्रांनो जस्ट आपलं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे आपलं, आणि कार्यक्रम पण संपलेला आहे. आणि भाईंसोबत हां मग असू देत ना, आणि भाईंसोबत आपण आता निघालेलो आहे रूमवर. भाई तरी त्याच राहतात हिंजवडीमध्ये आहे का नाही. आणि मला जायचं आता चांदणी चौकला इथून पुढं, आणि की बराच वेळ लागेल जायला आपल्याला. ठीक आहे चलो, सांगतो तुम्हाला पुढे काय आहे काय नाही ते. चलो बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. तर विषय तर मित्रांनो आमच्या मित्राचं चॅनल आहे, तर विषय असा आहे, तर तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके वाच टाकू नको हे. चलो बाय. चलो मित्रांनो मग आपण भेटूयात पुढे काय होतं सांगतोच तुम्हाला मी. चलो मित्रांनो आपण आताच पोहोचलो रूमवर, आणि मस्त आता आवरले वगैरे फ्रेश वगैरे झालेले आहेत, आणि बराच उशीर झाला आज यायला. तरी ट्रॅफिक नव्हता त्यामुळं काय टेन्शन नाही, फास्ट आलो. आणि आत्ताच आवरले वगैरे, आता जरा पुस्तक वाचत बसणार आहेत आपण. तासपासून आपण जरा हे पुस्तक वाचायला घेतलं, राधा नवीन पुस्तक आणलेलं आहे आपण, ते पुस्तक वाचणार आहोत. तर बघूया, तुम्हाला सांगेलच मी तसं कसं बुक आहे वगैरे, त्यानुसार तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता. बघूयात मी आता सुरू करतो वाचायला पुस्तक. तुम्हाला जर वाचावं असं वाटलं तर नक्की मी म्हणजे सांगतो तुम्हाला रिव्ह्यू वगैरे कसा आहे काय आहे, पण चांगलं आहे असं म्हणतायत. तर बघूयात वाचून मी सांगतो तुम्हाला, आणि सांगत पण राहील तुम्हाला काय आहे काय नाही पुस्तकामध्ये. तर विषय असा आला, आता सुयोग भाई चालले दसऱ्याला गावाकडे, नागपूरला नाही सॉरी यवतमाळच ना, अमरावतीला चाललेले आहेत सुयोग भाऊ. आणि तर विचारत त्यांना विचारत आपण, ते खूप दिवस झाला आपण त्यांच्या आपल्या ब्लॉगमध्ये ते आलेले नाहीत. सुयोग भाऊ तुमचं काय म्हणणं आहे, काय दसऱ्याकडे कसा दसरा वगैरे असतो तुमच्या ह्याला? आमच्याकडे दसरा यवतमाळ सुरुवातीला यवतमाळच ना, अमरावती यार मी असं काय विसरतो. यवतमाळ अमरावती जवळ आहे का? हा जवळ आहे, त्यामुळेच. आम्ही सकाळी मस्तपैकी आपल्या घरी जे समजा जुने काय म्हणतात त्याला अवजार किंवा टूल्स वगैरे आहे ते पूर्ण धुवून त्याची पूजा, गाडी वगैरे धुवून त्याची पूजा वगैरे व्यवस्थित करतो. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस दिवसभर मग आईचं ते स्वयंपाकाचं सुरू राहते. तुमच्याकडे ते सीमा उल्लंघन करत नाहीत का? नाही, सीमा उल्लंघन नाही. आपल्या इकडे असतं, म्हणजे इकडं पश्चिम महाराष्ट्रात करतात सीमा उल्लंघन वगैरे. सीमा जे असते ना आपल्या गावाची, तर त्याच्या बाहेर थोडस जाऊन परत माघारी येतात असे. सर्वात महत्वाची गोष्ट, मी उद्या 5:30 ला निघेल, परवा सकाळी 6 वाजता मी टच राहील गावामध्ये. आणि आमच्याकडे कसं देवीचा जो घट असतो तो नॉर्मली दसऱ्याच्या दिवशी विसर्जन होते, कारण 9 दिवस संपल्यानंतर 10व्या दिवशी घटाचं विसर्जन होते, आणि सूर्य निघायच्या आधी विसर्जन होते. ओके मग तुम्ही गेले की डायरेक्ट तिकडेच, म्हणजे फ्रेश वगैरे होऊन लगेच? तर मी जस्ट आंघोळ पण तिकडेच करेल मी, तलावावर मस्त. एक नंबर विषय. आता अंतरावरती आम्ही फिरून घेतो 10 वाजेपर्यंत. 10 वाजता मग आल्यानंतर मग सोनं फुलं वगैरे आणायसाठी मार्केटमध्ये जाईल. सोनं फुलं वगैरे आणल्यानंतर ती धुवून धावून गाडी वगैरे पूजा वगैरे करून मग दिवसभर आपला तेच तोरण बनवणे, हार बनवणे वगैरे वगैरे. देवीच्या मंडळात तोरण बनवणे, हार बनवणे. मग आई वगैरे स्वयंपाक बनवते. त्यानंतर 5-6 वाजता आपली देवपूजा वगैरे मस्त बढिया झाली. त्यानंतर मारुतीच्या आधी घरी सोनं घरच्या देवाला, त्यानंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन सोनं, त्यानंतर आश्रमात एक मंदिर आहे तिथे जाऊन सोनं देणं, नंतर देवीचं मंडळ काली माता बसते आमच्याकडे तिथे सोनं, नंतर मग आई वडिलांना सोनं देणं, मग बाकी सर्व ठिकाणी फिरणं. बढिया मस्त एक नंबर. आणि गावाकडे गेल्यावर रात्री मग गरब्याची परमिशन त्या दिवशी जास्त वेळ असते आमच्याकडे. हो का? 12 पण गरबा 12 वाजेपर्यंत असते. एक नंबर. पहिला दिवस गेला, 2 दिवस आणखी 3 दिवस राहतात घरी माझ्याकडे. अरे एक दिवस देवीचा महाप्रसाद, एक दिवस देवीचा महाप्रसाद, एक दिवस देवीची विसर्जन. महाप्रसादाला काय असतं ते महत्वाचं आहे. महाप्रसादाला आमच्याकडे वरण भात भाजी पोळी सर्व असते. या वर्षीचा मेनू आहे, थोड्या वेळ आधीच पाठवलं होतं मित्रांनी, मला वाटते वटाणा आणि आलूची भाजी आहे. त्यानंतर दह्याची चटणी आहे, पोळी, वरण, आणखी काय राहिलं मग त्यानंतर एक नंबर भात, त्यानंतर ते काय खरमुरे कुरकुरे तो आयटम राहील. एक नंबर आहे. आणि गोड मध्ये माझ्या भावानी लाडू दिलेले आहे. बर. हा
तर लाडूचे बुंदीचे लाडू जे मोतीचूरचे लाडू म्हणतो आपण आपल्याला घेऊन या मग येताना. हा जर म्हणजे राहतीलच राहतीलच. असले तर मी घेऊनच नाही राहिले तरी घेऊन या. नाही राहिले तर मी जलेबी आणतो रे, नाही राहिले तर गावातून मला जलेबी आणायची आहे तुमच्यासाठी. हो काय? तर मी जिलेबी आणणार आहे भाई special आपल्याला. तुम्हाला आल्यावर जिलेबी दाखवेलच मी कशी काय मावा आणली. जलेबी. बट ज्या दिवशी मी निघतो त्या तोच दिवस विसर्जनाचा आहे, तर मी तुला यावेळेस अश्युरिटी नाही देऊ शकत. ओके दिवाळीच्या वेळेस तर ओके येणार. ओके नक्कीच बघूयात आपण काय होतं. तुम्हाला आल्यावर मी चला, तसं मी दाखवतो packing काय का. करतो. चलो भाई पॅकिंग करतात आपले आता. आणि थोडस जरा हे मागचे जरी कपडे वगैरे ते थोडेसे तुम्ही कानाडोळा करा, कारण कसं ते थोडे आम्ही वाळायला टाकलेत. बाहेर पाऊस चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे आम्ही थोडेसे ते जरा इथेच रूम मध्ये बांधून असं मस्तपैकी वाळायला वगैरे टाकलेले आहेत कपडे. तर सगळ्या बॅचलर्सला माहितीच आहे कसं असतं ते सगळं, नाही का. तर असा विषय आहे. तर चलो मग हे होतं सगळं आजचं. आज मस्त ऑफिसमध्ये पण मस्त डान्स वगैरे केला आम्ही, दांडिया वगैरे. ओ भाई दांडिया एक नंबर ऑफिसमध्ये खेळ, व्हिडिओ दाखव. उद्या एक आमच्याकडे- नंबर उद्या आमच्या ऑफिसला एक नंबर विषय झालेला आहे. आणि तर असं आहे सगळं. मग चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.